नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर इकडे गॅलरीतली लाईट आहे मी बंद केलेली आहे आणि झाडांमध्ये आहेत ते 1 लिटरच्या ज्या बॉटल पाण्याच्या असतात त्या भरून ठेवलेल्या आहेत. कारण आम्ही गावी चाललेलो आहे आणि 8 दिवस गावालाच राहणार आहे. तर इकडे मी रात्रीचीच बॅगा वगैरे भरून तयारी करून ठेवलेली होते. तर 4:30 वाजता आम्ही सगळेजण आवरून बसलेलो होतो. तर घराच्या बाहेर जायच्या अगोदर मी सिलेंडरचं नॉब बंद केलं, तसंच शेगडीचे बटन देखील बंद केले. एकदा सगळ्या स्लायडिंग वगैरे लावून घेतल्या. तर आता जाण्यासाठी आहे तर आम्ही ओला बुक केलेली होती आणि ओला यायची वाट पाहत होतो. तर ओला आलेली होती आणि आम्ही सगळेजण आहे तर आता बाहेर चाललेलो आहे. तर माहेरी आहे मी 7 वर्षानंतरनं चाललेली होती. कारण काही कामानिमित्त आम्ही 1 दिवसात जाऊन रिटर्न येत होतो आणि मुलांना ह्यांना घेऊन गेलेली 7 वर्ष झालेले होते. तर आज खूप वर्षांनी माहेराला देखील चाललेलो होतो. तर इकडे खाली ओला आली आणि ओलामध्ये बसून आम्ही स्टेशनकडे निघालेलो होतो. तर 5:45 वाजताची ट्रेन होती. तर माहेरी पोचण्यासाठी ना रात्र झालेली होती. तर रात्री आम्ही सर्वजण इथे टेरेसवरती झोपलेलो होतो. एकदम थंड अशी हवा लागत होती. भावाचं घर शेतात होतं त्याच्यामुळे चारीही बाजूनी एकदम हिरवळ आणि शांत असं वातावरण होतं. घराच्या 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे ती खूप अशी मोठी नदी देखील होती. तर इकडे सकाळच्या देखील मुली आहेत तर शेतात गेलेल्या होत्या आणि मखलावरती तुरे वगैरे आलेले होते. तर खूप अशी हिरवळ छान असं वाटत होतं. तर सकाळ सकाळ त्या दोघींनीही फोटो काढायला सुरुवात केलेली होती. सकाळचा नाश्ता वगैरे झाला. त्याच्यानंतर ना वडील आहेत ते मासे घेऊन आलेले होते. इकडे मासे नीट करण्याचं काम चालू होतं. तर मासे नीट करण्यासाठी देखील ते एका काकांना घेऊन आलेले होते. त्याच्यानंतर ना आमचं सर्वांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यावर मोठ्या भावाकडे गेलो. तर एक मोठा भाऊ देखील इकडे शेतामध्येच राहतोय आणि दोघांच्या घरामध्ये एक 10 मिनिटाचं अंतर आहे. तर घराच्या आजूबाजूला देखील खूप सारे फुलांची आणि फळांची अशी झाडं त्यांनी लावलेली होती. इथे देखील खूप शांत वातावरण होतं आणि मुलांना देखील इकडे खूप असं आवडलेलं होतं. तर 4 दिवस आहेत ते माहेरात कसे गेले तेच कळलं नाही आहे. कारण मुलांना खूप असं फिरायचं होतं आणि तो देखील टाईम त्यांच्यासाठी खूप कमी असा पडलेला होता. भावाच्या इथं आल्यानंतरनं मुली अशा चारी बाजूने घराच्या फिरल्या तर खूप अशी आबोलीची वगैरे फुलं होती. तर त्यांनी फुलं तोडली आणि त्याचे गजरे बनवायचे होते. तर इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अशी फुलांची झाडं लावलेली होती आणि आम्ही जेव्हा बाहेर इथं पोर्चमध्ये बसलेलो होतो तर बहिणी आहेत तर त्याची आम्हाला सगळी माहिती देत होत्या. त्यांनी कधी लावली किंवा कुठून आणलेले होते अशा त्या सांगत होत्या. इकडे गजरे ववण्याचं काम देखील चालू होतं. कारण बहिणी बिना सुईचा वापर करतात. गजरे खूप छान अशा बनवतात. बहिणींनी बहिणीला आहे तो सरबत बनवायला लावलेला होता. आणि इथे जिकडे बघावं तिकडे पूर्ण लांबपर्यंत अशी शेतीत सगळं दिसत होती. एकदम हिरवळ वाटत होती. त्याच्यानंतरनं मी इकडे खाली उतरली आणि त्यांनी जे काय झाडं लावलेली होती सांगत होतं मी अशीच हे झाडं बघत होती. त्याच्यानंतरनं त्यांनी जी तोडलेली फुलं आहेत ते देखील कमी पडलेली होती. पुन्हा अजून खूप सारी अशी आबोलीची फुलं आहेत ती तोडून घेतली. कारण आबोलीच्या फुलांचे गजरे आहेत ते लवकर सुकत नाही आहेत. 2 दिवस आहेत ते चांगल्या प्रकारे असे राहतात. तर मुलींनी पुन्हा आहेत ते नारळ पाडायला घेतलेले होते. इकडं मुलगा आणि बहिणीचा मुलगा होता हे दोघं जण आहेत ते नारळ पाडत होते. तर त्यांनी 2-4 नारळ आहेत ते पाडून झालेले होते.
आणि आम्ही ह्याच नारळाच्या झाडाच्या तिथं बसलेलो होतो. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगत होतो नारळ खाली अंगावर पडतील. तर मुलीला आहे तर स्वतःच नारळ पाडायचा होता. ती खूप वेळचं खाली उभा राहून देखील प्रयत्न करत होती, पण तिच्याकडून नारळ पडलेला नाही. त्याच्यानंतरनं ती टॅरेसवरती गेली आणि टॅरेसवर चढून ती नारळ पाडण्याचा प्रयत्न करत होती. तर चारी बाजूला अशी त्यांनी खूप अशी झाडं लावलेली आहेत, आंब्याची, नारळाची, तसेच चिक्कूची. आणि ही काठी आहे तर त्यांनी खास नारळ वगैरे पाडण्यासाठीच बनवलेली होती. आणि ह्या काठीचं वजन देखील तिला असं झेपत नव्हतं. तर एक नारळ आहे तर खूप मुश्किलने तिचा खाली पडलेला होता. त्याच्यानंतर आम्ही तिला खाली बोलवलं, कारण जे काही नारळ पहिले पाडलेले होते ते अगोदर फोडा, त्याच्यानंतर आपण दुसरे नारळ काढू, म्हणून तिला खाली बोलवलं. आणि खाली आल्यानंतर देखील ते अशीच नारळ पाडत होते. नारळ पाडत पाडत तिला खूप सारा कंटाळा आलेला होता. त्याच्यानंतर जे नारळ मुलांनी पाडलेले होते तेच नारळ आहे ते फोडायला घेतले. पण नारळ पाडून तिला कंटाळा आला होता, पण नारळ तिच्याकडून पडला नाही. त्याच्यामुळे जे पडलेले नारळ होते तेच नारळ आहेत ते असे फोडायला घेतलेले होते. तर हे जे नारळ फोडण्यासाठी आहेत तर यांच्याकडे सगळं साहित्य होतं, कारण घराचेच नारळ होते. त्याच्यामुळे प्रत्येक तर आम्ही 4-5 नारळ फोडण्यासाठी जे काय लागतं ते होतं त्यांच्याकडे. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी आहे ते तर आम्ही सगळ्यांनी पाणी पिलो. त्याच्यानंतर मलाई देखील खाल्ली. आणि इकडे आहे ती बहिणीने सरबत बनवलेलं सरबत आहे सगळ्यांना दिलेला होता. वहिनींनी घर आहे ते पूर्ण आवरायला काढलेलं होतं. त्याच्यानंतर भावाच्या घराच्या बाजूलाच आहे ते चिक्कूची वगैरे आम्ही गेल्यामुळे ती आमच्या घरी जायच्या अगोदर आम्हाला चिक्कू वगैरे काढायचे आहेत. ते गजरे इकडे सरबत पिलो आणि त्याच्यानंतर आणि त्यांचं काम होतं ते तसंच राहिलेलं होतं. घर आहे ते पूर्ण आवरायला काढलेलं त्या गजऱ्या. त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि वहिनी आमच्या संगती गप्पा वगैरे मारत बसल्या. तर आता इकडे आलेलो आम्ही ना 3 दिवस झालेलो होतं आणि उद्या आम्हाला गजरे ओवळे माघारी निघायचं होतं. तर आल्यानंतर 4 दिवस इथे कसे तर एकाला एक फुल जुळून असं त्यांच्या हातात देत होतं. त्याच्यामुळे गजरे आहेत मुलींना फिरायचं वगैरे होतं, त्यांना देखील तो टाईम खूप कमी असा पडलेला होता. माहेर आलेलो 3-4 दिवस झालेले होते आणि 4थ्या दिवशी आम्ही माघारी निघणार होतो. तर 4 दिवस कसे गेले हे देखील कळून आलेलं नाही. आणि मुली नारळ जे आहे ते देखील घरी घेऊन जाण्यासाठी बहिणींनी अजून पाडायला लावलेले होते आणि पुन्हा घरी नेण्यासाठी देखील नारळ. तर आता 4 वाजलेले होत्या. ऊन उतरल्यानंतर आम्ही त्यांना घेऊन बोटमध्ये बसायला जाणार होतो. तर ही जी आबोलीची फुले आहेत त्याची चालू आहे तर 4च्या सुमारास इकडं वारं त्यांना फ्रीजमध्ये देखील ठेवायची गरज. थोडासा पाऊस जसे तसे एकदम टवटवीत असे राहतात. त्याच्यामुळे आम्ही नदीला जाण्याचा जो प्लॅन होता तो कॅन्सल केला. आणि आता आम्ही आहे तर चिक्कू वगैरे आणि थोडंसं वारं वगैरे सुटलेलं होतं तर सगळे फुलं आहेत त्या इकडे थोडंसं वारं आल्यामुळे सगळी. त्याच्यानंतर मुलीने सगळे फुलं आहेत ते गोळा करून एका जागेवर घेऊन बरं मुलीने ते फुलं गोळा केली आणि एका जागेवर आणून ठेवलेली होती. तर आता गजरे आहेत ते पूर्ण तयार झालेले होते. इकडे छान असे गजरे तयार झालेले होते आणि सगळ्यांनी केसांना गजरे लावलेलं. पहिलं मुलीच्याच केसांमध्ये गजरे लावले. त्याच्यानंतर मुलीने आहेत ते केसांमध्ये गजरा लावलेला होता आणि छान असे ते गजरे दिसत होते. तोपर्यंत वहिनी चिक्कू आणायला गेलेल्या होत्या. त्यांनी आमच्या फांद्या हलवून झाडाखाली तर वहिनीने आहे ते खाली झाडाच्या फांद्या हलवल्या होत्या आणि खूप सारे चिक्कू खाली पडले होते. त्याच्यानंतर मी देखील गेली आणि गेल्यानंतर मी ज्या फांदीला धरलं होतं त्याच फांदीला आहे ते मधमाशाचं पोळं होतं. ते पाहिल्यानंतर ह्याच कोपऱ्यामध्ये ते खूप असं मोठं पोळं होतं. मी साईडला झाले
मधमाशाची आणि पोळी बहिणींना आहे देखील आणि म्हटलं ती की आता पाहिल्यानंतर बास ना करा, मी कारण बाजूला इथं झाले पोळा आणि आहे बहिणीला देखील मधमाशांचा. बास करायला लावलं. त्याच्यानंतर ना आम्ही घरी आलो आणि वहिनींचा सगळा स्वयंपाक झालेला होता. तर आज त्यांनी आज आणलेल्या होत्या गावरान कोंबडी. तर त्यांनी 2 प्रकारच्या अशा भाज्या बनवायला घेतलेली होती. एक भाजी होती ती तिखट बनवायची तर होती इथे आणि आहे दुसरी त्यांनी आहे ती भाजी कमी बनवायला तिखटाची बनवायची घेतली होती आणि भाज्या स्वयंपाक आहेत वगैरे तर झाला 2 बनवायच्या होत्या. नंतर ना आम्ही एक तिखट सगळ्यांनी भाजी जेवण बनवायची केलं. होती आणि दुसरी आहे ती कमी तर तिखटामधली ही दुसऱ्या बनवायची दिवशी होती. सकाळचा व्हिडिओ तर हे आहे दुसऱ्या आणि दिवशी सकाळचं आहे शेतकऱ्याची आता आणि खूप सारी सकाळचं कामं त्यांच्या असतात. इथं गुरं त्यांच्याकडे वगैरे आहेत. होते. सकाळचं त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्यांना खूप खायला सारी अशी वगैरे कामं टाकायचं किंवा असतात. धारा गुरांच्या धारा काढायची वगैरे सगळी कामं काढायच्या त्यांची असतात. चालू होती. त्याच्यानंतर ना सकाळी आम्ही सगळ्यांचा सगळ्यांनी नाश्ता झाला वगैरे आणि केला आज आहे आणि ती नाश्ता मी सासरी झाल्यानंतर जाणार ना होती. वहिनी, आई, त्याच्यामुळे सकाळचंच आई मुली आहे बहिणी इकडे सगळ्या आहेत तर शेतामध्ये इकडे लवकर आलेली शेतामध्ये होती आलेल्या आणि होत्या आई आणि मी बरोबर मुली त्यांच्यानंतर बहीण ना इकडे आलेली सगळेच होती. इकडे आलेले तर आहेत. आज तर आहे घरातली ती कामं सासरी जाणार आवरल्यानंतर होते ना तर इकडे त्याच्यामुळे शेतामध्ये आलो. सकाळचंच भावाच्या शेतामध्ये जे काय होतं तर ते ही माझ्या आहे बरं देणार पेरूची होते. बाग आणि त्याच्यामध्येच घेतलेले होते आंतरपीक. तर ही तर पेरूची हिरव्या बाग आहे मिरच्या, आणि पेरूच्याच कांदा, तसेच बागेमध्ये त्यांनी साईडला आंतरपीक बांध आहे घेतलेलं तिथं. होतं. तर इकडे वांग्याची झाडं बांधाच्या लावलेली साईडला आहेत थोडीशी आणि थोडासा वांग्याची लसूण झाडे देखील लावलेली लावलेला होती. तर आहे. हेच तर लसूण ते लावलेलं घरामध्ये होतं वापरण्यासाठी जे काय आणि लागतं कांदे इथं आणि शेतामध्ये मिरच्या थोडं देखील थोडं त्यांनी लावलेल्या होत्या. केलेलं होतं. तर लसूण तर आहे ती लसूण इकडे आई काढण्यासाठी काढत अजून आहे 10-12 आणि दिवस लसूण अजून टाईम होता, पण काढण्यासाठी आज ना मी 8-10 माघारी दिवस जाणार होती टाईम आहे. त्याच्यामुळे आई पण मी तरी आहे. मला जायचं तर होतं इथे त्याच्यामुळे आई आईने बसलेली खूप आहे. खूप सारा असा लसूण लसूण उपटलेला होता, उपटलेला त्याची आहे, पात त्याची पात वगैरे कट वगैरे कट केली. केलेली आहे. कांदे देखील इकडे तेवढेच वहिनींनी उपटलेले देखील आहे. कांदे कांद्याची आणि पात कांद्याची पात आहे ती खुडून काढलेली ठेवलेली आहे. होती. त्याच्यानंतर ना मुलींनी हिरव्या मिरच्या मिरच्या तोडायला आहेत त्या घेतलेल्या देखील होत्या. इथे सगळे तोडत मिळून आहेत. मिरच्या तर वगैरे मुली तोडत हिरव्या होत्या. मिरच्या इकडे वगैरे मी आहे तोडते ती तर मिरच्या मुलींचा व्हिडिओ आहे तर काढत होते. छोटासा एक तर व्हिडिओ ती काढते. मिरच्या तर तोडते ते माझ्या बघून तिला मुलींना देखील खूप खूप इकडं छान करमून असं वाटत गेलेलं होतं. होतं. त्याच्या नंतर ना घरी जनूने आलो देखील आणि पहिल्याच जनूने वेळेस इकडे देखील गुरं पहिल्याच वगैरे वेळेस हे बघितले गुरं होते, वगैरे त्याच्यामुळे पाहिलेले ती होते. त्यांना भुकत होते, त्याच्यामुळे ती त्यांच्या त्यांच्या अंगावर मागं देखील धावत धावून जात होती. होते आणि त्यांना भीत होती की रानातून जे काय घरामध्ये आणलेलं पळत होतं होती. त्याच्या आम्ही तर बेगा आता हे वगैरे आमचं तयार केल्या जाण्याचा वेळ आणि होता. जेवण वगैरे झाल्यानंतर ना निघायच्या अगोदर वहिनींनी चहा बनवला होता, मुलांना त्याच्यानंतर जिलेबी जिलेबी आणि गुलाबजाम गुलाबजामुन खायला आणलेले ते होते. देखील सगळेजण सगळ्यांनी खात होते. खाल्ले. तर आणि तुम्हाला तुम्हाला माझा माझा आजचा हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा. बाय. थँक्यू.